नमस्कार. JSC मराठी गोष्टी या चॅनेलमध्ये सर्वच लहान मोठ्यांचे स्वागत. JSC मराठी गोष्टी या चॅनेलमध्ये रोजच नवनवीन कथा गोष्टींचे अपडेट येत असतात. अशाच छान छान कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. अज्ञाताचे सावट. रात्रीचे 10 वाजले होते. आकाशात काळे ढग जमले आणि विजांचा कडकडाट चालू होता. गावाबाहेरच्या जंगलाच्या काठावर असलेल्या जुन्या वाड्यात आज बरीच गडबड दिसत होती. वाड्याच्या मालकिणीचा राधामावशीचा नुकताच मृत्यू झाला होता. गावातील काही मंडळी म्हणायची की राधामावशीचा मृत्यूही काही साधा नव्हता. त्यांच्या मृत्यूच्या काही आधी एक विचित्र घटना घडल्या होत्या, ज्यामुळे त्या वाड्यावर एक अज्ञात शक्तीचं सावट आहे असं लोकांचं म्हणणं होतं. सुमन या गावात राहणारी एक धाडसी तरुणी यावर विश्वास ठेवत नव्हती. ती विज्ञानवादी होती आणि तिला अशा गोष्टी पटत नसत. तिच्या मते राधामावशीचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असावा, पण तरीही गावातील लोकांमध्ये असलेल्या भीतीमुळे ती हा वाडा एकदा पाहायला जाण्याचं ठरवते. एके दिवशी सायंकाळी ती वाड्याकडे निघाली. तिच्यासोबत तिचा मित्र विकास होता, जो तिला कधीच एकटीला सोडत नसे. ते दोघं वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. वाड्याचा परिसर खूपच जुना होता. मोठे मोठे झाडं आजूबाजूला उगवलेले होते आणि एक विचित्र शीतल हवा वाहत होती. आपण आज जाऊ का? विकासने विचारलं. हो, आपण आलोच आहोत तर पाहून घेऊया, काहीच नसणार, सुमनने उत्तर दिलं. ते दोघं वाड्यात प्रवेश करतात. वाड्यातील वातावरण खूपच थंड होतं. जणू काही तिथं फार काळापासून कोणी राहत नव्हतं. प्रत्येक खोलीत एक विचित्र भय जाणवत होतं. वाड्याच्या जुन्या भिंतीवर पिवळसर रंग उडालेला होता आणि घराच्या छतावर मोठमोठ्या जळमाट्या लटकत होत्या. जसे ते दोघं घरात फिरत होते तसतशी सुमनला एक विचित्र भावना जाणवू लागली. तिला वाटू लागलं की कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. तिच्या मनात एकाएकी भीतीची लहर उमटली. विकास, आपल्याला इथं काहीतरी चुकतंय असं वाटतंय का? सुमनने घाबरत विचारलं. विकासला तसं काही वाटलं नव्हतं, पण त्याने तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं. सुमन, तूच म्हणाली होतीस ना, असं काही नसतं, फक्त आपल्या मनाची खेळी आहे. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच अचानक एका खोलीतून एक जोरदार आवाज आला. दार आपोआप जोरात आपटलं. ते दोघं दचकले आणि तिथं जायला लागले. खोलीत प्रवेश करताच त्यांना थंडगार वारं लागलं आणि एक विचित्र गंध त्यांना जाणवला. सुमनने खोलीतल्या एका जुन्या आरशाकडे लक्ष दिलं. आरशात काहीतरी विचित्र दिसत होतं. एक अस्पष्ट आकृती जी आरशातून त्यांच्याकडे बघत होती. सुमनचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ती आरशाच्या जवळ गेली आणि लक्षपूर्वक बघायला लागली. ती आकृती अधिक स्पष्ट झाली. ती एक वृद्ध स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनोळखी दर्प होता. सुमनच्या लक्षात आलं की ती आकृती राधामावशीसारखीच दिसत होती. हे कसं शक्य आहे? सुमन जोरात ओरडली. विकासला देखील तोच अनुभव येत होता. तोही घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं. सुमन, आपल्याला ताबडतोब इथून निघायला हवं. ते दोघं मागे फिरून दाराकडे धावत सुटले, पण दार अचानक आपोआप बंद झालं. त्या वाड्यात त्यांना एक वास जाणवू लागला, जो कोणाचा तरी जवळ असण्याचा संकेत देत होता. सुमन आणि विकास दोघंही गोंधळले आणि घाबरले होते. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण दार उघडत नव्हतं. अचानक घरातल्या एका कोपऱ्यातून एक हसण्याचा आवाज आला. तो आवाज जणू कोणीतरी जवळून त्यांच्याकडे पाहत हसत होतं. कोण आहे तिथे? सुमन घाबरून ओरडली. तेव्हा एक परछाई अचानक त्यांच्यासमोर प्रकट झाली. त्या परछाईतून एक वृद्ध स्त्री बाहेर पडली. ती स्त्री कोणतीच नव्हती तर ती राधामावशी होती. तिचा चेहरा विकृत झाला होता, डोळे पांढरे पडले होते आणि तिच्या अंगावर शाल होती जी मातीने माखलेली होती. सुमन आणि विकास आता पूर्णपणे घाबरले होते. त्यांना सुटका कशी करावी हे सुचत नव्हतं. राधामावशीचं भूत त्यांच्यावर पुढे येत होतं. ते दोघंही माघारी पळू लागले, पण त्या खोलीत त्यांचा मार्ग बंद झालेला होता. कृपा करून आम्हाला सोडा, सुमन ओरडली. तेव्हा राधामावशीचं भूत बोललं. मी शांत राहू शकत नाही.
जोपर्यंत माझ्या मृत्यूचे रहस्य उलगडलं जात नाही, मला मारलं गेलं आहे. सुमनला आश्चर्याचा धक्का बसला. तुमचा मृत्यू मारलं गेलं कोणी? तिने विचारलं. राधामावशीचं भूत हसत म्हणालं, हे सगळं वाड्याचं रहस्य आहे. ज्या दिवशी माझं मरण झालं त्या दिवशी मी एक गुप्त दस्तऐवज शोधत होते, जो या वाड्यात दडलेला आहे. त्या दस्तऐवजात वाड्याच्या खऱ्या मालकाची माहिती आहे, पण तो शोधण्याआधीच मला मारण्यात आलं. सुमन आणि विकासने एकमेकांकडे पाहिलं. त्यांना कळालं की राधामावशीच्या मृत्यूच्या मागे काही गूढ आहे, ज्याचा उलगडा करायचं त्यांचं कर्तव्य आहे. राधामावशीचं भूत अदृश्य झालं आणि एकाच वेळी खोलीचं दार आपोआप उघडलं. सुमन आणि विकासने वाड्यात खोलवर शोध सुरू केला. वाड्याच्या तळघरात त्याने एक गुप्त दार शोधलं. त्या दाराच्या आत एक जुनी लोखंडी पेटी होती. पेटी उघडल्यावर त्यात काही दस्तऐवज सापडले, ज्यात वाड्याच्या खऱ्या मालकाचं नाव होतं. हा वाडा राधामावशीचा नव्हता, तर तिच्या भावाचा होता. तिच्या भावाला वारस मिळावा म्हणून तिला मारण्यात आलं होतं. सुमन आणि विकासने हे रहस्य गावातील प्रमुखांना सांगितलं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. या सगळ्यानंतर राधामावशीचा आत्मा शांत झाला. ती शेवटी मुक्त झाली. सुमन आणि विकासने तिच्या आत्म्याची शांती साधली होती आणि गावात पुन्हा एकदा शांतता परतली. अशा प्रकारे एका धाडसी मुलीच्या शोधाने एका रहस्यमय मृत्यूचा उलगडा झाला. वाड्यातली भीती दूर झाली आणि सुमनने पुन्हा एकदा दाखवून दिलं की सत्य कितीही गडद असलं तरी त्याचा सामना करणं हेच खरं शौर्य आहे.